देशाचा गौरव आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं आपल्याला खेळ खेळायला मिळावा, पण तो मनोरंजन म्हणून. मनोरंजनाबरोबरच आपल्याला विविध खेळांच्या माध्यमातून देशासाठी सुद्धा लढण्याची संधी मिळाली पाहिजे. आपण काही खेळ आणि त्या खेळाचे नामांकित यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहूया. क्रिकेट क्रिकेटच्या माध्यमातून सर्वात अगोदर नाव येतो सचिन तेंडुलकर. बॅडमिंटन मध्ये कोणत्या खेळाडूने नाव लौकिक केलं, नाव सांगा. सायना नेहवाल. टेनिस मध्ये रॉजर फेडरर नावाचा खेळाडू यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर जाऊन आपल्या देशाचं नाव लौकिक केलं. कबड्डी मध्ये आपल्या महाराष्ट्राचा अजय ठाकूर नावाचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याचं आजही नाव अत्यंत कुस्तीमध्ये आशाबा जाधव नावाच्या पहिल्यांदा आपल्याला बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, टेनिस मध्ये सानिया मिर्झा. किती जणांनी नाव ऐकलंय? शाळा कोणती? येतो फिरायला आलं की फोन करू. या फोन करून घ्या. इकडे किती वर सुद्धा नाव घेतलं जातं. 26. शतरंज किंवा चेस मध्ये विश्वनाथ आनंद. त्याची बहिणी पुढच्या वर्षी खेळायची ना फायनल. बघा अटॅक किती फास्ट लागला पाहिजे, तरी आउट नाही होते त्या. शिंपी सर आहेत. वाहतूक सुरक्षा सप्ताह हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जात आहे आणि नक्कीच आपल्याशी ते हितगुज साधत आहेत. चल चल काढ 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 काढ. उजा उडा 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 उडा. हो आधी माहित पाहिजे आपल्याला येतोय, एकदम तयारीत उभं राहायचं असतं. हे बघा तुम्ही बघा, आता हिने उशिरा को टाकला, लक्ष द्या. हे बघा ती तयारीत आहे, ही तयारीत ते बघा असं. हे बघा आता हिने खो टाकायलाच पाहिजे होता इथे असं. लक्ष ठेवायचं नीट बारीक. हे बघा तयार एकदम हो येणार आहे, या हिशोबानेच तयार राहायचं असतं. शालेय विद्यार्थ्यांमार्फत सोनू तू थांबत नाही, कुठे गेली सोनू? सोनू थांबायचं असतं बेटा खोला. हे बघ आता यांचा अटॅक फास्ट आहे, इथे फास्ट पडावं लागतं आणि पलटी मारावी लागते. ती पलटी मारत नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला जोर मारावा लागेल. आउट आहे चल, आउट आहे बाहेर पण निघाले. मस्त घे. पाटील सर पुढचा खो लावा, पुढचा खो. पुढे जा. अरे उडा किती फास्ट असतो, स्लो खेळतो बघा. या पोल पासून खो टाकून परत पोलला यायला 12 सेकंद लागले पाहिजे. मुलं सर भिवंडी जिंकले. तुम्हाला खोटा कोण शिकवला तो बघा, कोणीच वापरत नाही तो इथे. आणि डाय तयारी करा पुढच्या वर्षी.